बँक ऑफ इंग्लंडच्या म्युझियममध्ये आम्ही आता आलेलो आहोत. इथे 1694 साली 27 जुलै 1694 साली बँकेची संकल्पना त्यांनी अंमलात आणली. बँक आणि त्या काळची ही तेव्हाची जी तिजोरी आहे, ती लॉक ही तिजोरी त्या काळची आहे. आणि हे बँकेचं सील आहे, बँक नोटवरचं सील जे आहे ते ब्रिटानिया कंपनीचं आहे. हे त्यांनी सील त्यावेळेला ॲक्सेप्ट केलं आहे. आपण इकडे पाहूया. फाउंडिंग द बँक ऑफ इंग्लंड ही जी प्रोसिजर इथे आहे 27 जुलै 1694. पहिलं बँकेचं लेजर 1694 सालचं हे लेजर आहे. इथं त्यांनी लेजरमध्ये ज्या एंट्रीज केल्या आहेत सुरुवातीच्या त्या सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत. डॉक्युमेंटेशन त्यांचं त्यावेळेचं कसं केलेलं आहे ते आहे. नंतर हे ब्रिटानिया हे त्यांनी जे सील ॲक्सेप्ट केलं प्रत्येक नोटेवर नाण्यांवरती ते हे सील आहे, त्याचं हे सिम्बॉल आहे. आणि हे लेजर असं आहे, पहिल्या ज्या लेजरमध्ये एंट्री ज्या केल्या त्यांनी त्याच्यामध्ये त्यावेळेचे क्वीन आणि किंग यांचं पहिलं नाव लिहिलेलं आहे 1694 साली 27 जुलैला. आणि जनरल सील ॲड केल्यानंतर त्याला ऑथेंटिकेशन झालेलं आहे. तिजोरी आहे 1694 ते 1734 या सालातल्या कस्टमर गिव्हिंग नोट्स जे काय दिले आहेत कस्टमर्सला ते जे आहे. आणि 27 जुलै 1694 साली स्थापना झाल्यानंतर या बिल्डिंगमध्ये नंतर झाली ती, नंतर इकडे आली, नंतर ह्या बिल्डिंगमध्ये आली 1734 साली रेड लिनर स्ट्रीटवरती आली. नंतर 1743 साली पहिली त्यांनी बँक नोट डिनॉमिनेशन असलेली पहिली बँक नोट त्यांनी इश्यू केलेली आहे 1743 साली. ही तिजोरी आहे, त्या काळात ही तिजोरी आहे. ते 1900 या काळातल्या हे सगळ्या बँक नोट्स आहेत. बँक ऑफ इंग्लंडची ही नाणी आहे. जेव्हा नोट कॅन्सल करायची तेव्हा नोट कॅन्सल करण्यासाठी त्याला पंचिंग केलं जायचं. हे पंचिंग मशीन आहे आणि त्याच्यावरची जी कॅशियरची सिग्नेचर असायची ती नोट काढून काढायची कॅशियरची सिग्नेचर, अशा पद्धतीने नोट कॅन्सल केली जायची. वर्ष महिला बँकेमध्ये भगिनी निवेदिता सहकारी बँक या महिला बँकेमध्ये काम केल्यानंतर माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे महिलांनी बँकेत काम करायला कधी सुरुवात केली त्याचं हे इथे फोटो लावलेला आहे. तर पहिली महिला जेनेट हिने 1894 साली पहिल्यांदा ॲज अ क्लार्क म्हणून बँकेमध्ये एंट्री केली, पहिली महिला. त्याच्यानंतर 1896 साली 40 महिलांनी सुरुवात केली काम करायला. तर 1914 मध्ये 60 महिला झाल्या. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की महिलांनी स्वतःच्या एम्प्लॉई म्हणून ॲज अ एम्प्लॉई म्हणून बँकेमध्ये काम करायला सुरुवात केली. बँक ऑफ इंग्लंड नोट्स 1900 टू प्रेझेंट गेल्या 100 वर्षातल्या नोटा त्याचे फीचर्स कसे काय चेंज होत गेले. त्यामध्ये अल्ट्राव्हायलेट खेळ टाकलेले आहेत. नोटांमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत त्याच्या गेल्या 100 वर्षातल्या नोटा सगळ्या इथे लावलेल्या आहेत. सिक्युरिटी फीचर्स डेव्हलप केले गेले. काउंटरफिट नोट बनवायला सुरुवात केली लोकांनी, त्याच्यानुसार त्यांनी आपले सिक्युरिटी थ्रेड्स कसे कसे चेंज केले त्याच्यामध्ये सगळा इथे तपशील दिलेला आहे.
1 मिलियन बँक नोट 1800 सर. बँक नोट्स 1690ची ही नोट आहे. 1690 ते आत्ताची नोट. 2 डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत इथे आणि कॉईन पण आहेत. 1921 आणि 2021 2 वर्ष चालत कॉईन आहे. 1921 आणि 2021. रोमन गोल्ड बार आहे. आणि या म्युझियमचं प्रमुख अट्रॅक्शन असलेलं साधारणपणे 13 किलो वजनाचा एक गोल्ड बार इथे आहे आणि सगळ्या म्युझियमला येणाऱ्या व्हिजिटर्ससाठी तो ठेवलेला आहे, डिस्प्ले केलेला आहे समोर. आणि तो उचलून बघण्याचा आणि त्याला स्पर्श करण्याचा आपल्याला आनंद मिळतो, पण तो एका हाताने उचलणं तर शक्यच नाही, तुम्ही आता बघितलं असेल. तसंच इथे आपण ज्या म्युझियममध्ये उभे आहोत त्याच म्युझियमच्या खाली असे 4 लाख सोन्याच्या विटा त्यांनी सुरक्षित ठेवलेल्या आहेत.